मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरच्या पहिल्या तरंगत्या हॉटेलची सुरुवात झाली आहे। वांद्रेवरळी सीलिंगच्या जवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यावर हे तीन मजली हॉटेल बनलं आहे। महाराष्ट्र पर्यटन विभाग, WB इंटरनॅशनल कन्सल्टंट्स तसंच AB हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त भागीदारीतून पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी याचा आढावा घेतलाय। मुंबईच्या पर्यटनामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडलेली आहे। बांद्रावरली सी लिंकवरती तरंगत हॉटेल सुरू झालेलं आहे। MTDC आणि 2 खासगी कंपन्यांच्या सहकार्याने हे 3 मजली हॉटेल तरंगत सुरू झालेलं आहे। ते कसं आहे ते नेमकं पाहूया। तर तळमजल्यावरती आहे या रेस्टॉरंटच्या, आणि जर आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की हे सगळं तरंगत रेस्टॉरंट आहे। आणि या तरंगत्या रेस्टॉरंटचा जो तळमजला आहे तिथे मी आहे। या तळमजल्यावरती जे आहे ते विविध पार्टीज ज्या आहेत किंवा लग्नाचे समारंभ देखील आयोजित करण्यात येणार आहेत। जसं विदेशामध्ये ज्या पद्धतीने बोटीवरती मोठे कार्यक्रम पाहायला मिळतात तशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते आता मुंबईमध्ये देखील होणार आहेत। आणि तशा पद्धतीचा मोठा हॉल जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। याच्यावरचे आणखी 2 मजले कसे आहेत ते चला आता पाहूयात। या तरंगत्या रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावरती मी आहे। जवळजवळ 625 लोकांची कॅपॅसिटी जी आहे ती या तरंगत्या रेस्टॉरंटमध्ये आहे। आणि आपण जर इथे आपल्याला पाहायला मिळेल तर इथे आपल्याला काउंटर पाहायला मिळतोय, बार काउंटर जो आहे तो इथे पाहायला मिळतोय। त्यामुळे समुद्रामध्ये तरंगत्या रेस्टॉरंटमध्ये अशा पद्धतीने जे पर्यटक येतील त्यांना हा सगळा आस्वाद घ्यायला मिळणार आहे। तरंगत्या रेस्टॉरंटचा शेवटचा मजला जो आहे तो ओपन आहे, याला ओपन डेक म्हणतात। आणि या ओपन डेकवरूनच मुंबईकरांना मुंबईचं जे एक सुंदर चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। तिथल्याचं हे सगळं रेस्टॉरंट आहे। आणि एकंदरीतच या संदर्भात आपण बोलणार आहोत। हे संचालक आहेत चेतन भेडे। काय सांगाल एकंदरीत या सगळ्याबद्दल? एकंदरीत एवढंच म्हणेन की आज माय ड्रीम हॅज कम ट्रू, कारण मला भरपूर दिवसापासून गोव्यामध्ये लोक जातात, टुरिस्ट येतात, मुंबईमध्ये लँड होतात, गोव्यामध्ये जातात, मुंबईमध्ये लँड होतात, केरळला जातात। माझी इच्छा होती की जेव्हा मुंबईची कोस्टलाईन, महाराष्ट्राची कोस्टलाईन एवढी ब्युटिफुल आहे तर ती आपण कशाला त्या मुंबईकरांना वी आर नॉट गिविंग देम द सेम फीलिंग दॅट दे गो अँड दे चेरिश इन गोवा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। जगभरामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलकडे हॉलिवूडसह जगातल्या विविध सिने